सर्वात पहिल्यांदा जे कम्युनिकेशन मी केलं ते माझी मैत्रीण माझ्याशी फोनवर बोलत होती तिच्या वारलेल्या बहिणीविषयी. आणि तिची बहीण थोडंसं ट्रॉमामध्ये वारली, म्हणजे आजारी होती, शेवटचं त्यांचा संवाद झाला नाही. आणि ती जस्ट माझ्याशी बोलत होती आणि हे बोलत असताना ती मला समोर दिसायला लागली. आणि मी मैत्रिणीला म्हटलं, मी जे पुढे सांगते ते फक्त तू ऐकून घे काय आहे. कोण दिसायला लागली? जी मैत्रिणीची बहीण वारली. काही स्पिरिटबद्दल असंही बोललं जातं ना की तो त्या घरात आहे, तो आत्मा त्याच घरात आहे, मग त्या घरातल्या लोकांना त्रास देतो किंवा घरातलं ठीक होत नाही सगळं असं. अजूनही जेव्हा नवीन कुणी येतं, क्लायंट येतात, मी त्यांच्याकडून फक्त कुणाशी बोलायचं त्याचं नाव आणि तुमचं नाव, जे कोणी आले, आणि तुमचं त्यांचं काय रिलेशन होतं, मी एवढीच माहिती घेते. मी उलट सांगते की मला काही एक्स्ट्रा माहिती देऊ नका. पण तुम्ही जे करताय आत्म्याशी संवाद साधणं, हे सगळ्यांना करता येतं? तसं पाहिलं तर प्रत्येक कम्युनिकेशन हे छोटासा एक गोड धक्काच आहे. पहिले तर स्पिरिट मीडियमशिप हे काय आहे हे मी तुम्हाला एका वाक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. स्पिरिट मीडियमशिप म्हणजे हे कुठलंही तंत्र, काहीतरी अचाट सिद्धी वगैरे अशा प्रकारे घेऊ नका. ही खूप सुंदर मोडॅलिटी आहे. स्पिरिट कम्युनिकेशन किंवा मीडियमशिप ही खूप सुंदर गोष्ट आहे. त्याला एंटरटेनमेंटसाठी किंवा काहीतरी गेस वर्कसाठी वापरू नका. तुमचं पर्स्पेक्टिव्ह ओपन ठेवा, पर्सनल एक्सपिरियन्स घ्या आणि पूर्ण पडताळणी करून मग विश्वास ठेवा. ओके. नमस्कार मित्र हो, मी रवी भिसे. तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, पण तुम्हाला मी पुढच्या काही गोष्टी सांगणार आहे त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. तुम्हाला माहिती आहे, मेलेल्या माणसासोबत संवाद साधता येतो किंवा आत्म्यासोबत संवाद साधता येतो. तुमच्या घरातलं कोण गेलं असेल, जवळचं कोण गेलं असेल, आजूबाजूचे लोक जात असतात. ही जाणाऱ्या लोकांच्या मनात काहीतरी साचलेलं असतं, काहीतरी सांगायचं असतं. आणि हे सगळं कोण करतं? म्हणजे मेडिएटर जे आहे किंवा माध्यम जे आहे, हे अशी काही माणसं आहेत जी त्या आत्म्यासोबत संवाद साधतात आणि आपल्याला तो मेसेज पोचवतात. बरं, याला फार मोठी सिद्धी लागते, मेडिटेशन लागतं. मी आज या विषयावर का बोलतोय तर माझ्यासोबत आहेत स्वाती आवारे मॅडम, ज्या गेले 5 वर्षापासून स्पिरिच्युअल वर्ल्ड, आत्मिक जगत याबद्दलचा अभ्यास करतायत आणि त्यांची स्वतःची अशी काही धारणा आहे, त्यांचं स्वतःचं असं काही संशोधन आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. राधे राधे सर, आणि खूप धन्यवाद तुमचे की अशा ऑफबीट विषयावर तुम्ही बोलण्यासाठी मला बोलवलेलं आहे. कारण तो विषय पण महत्त्वाचा आहे आणि या अर्थानं महत्त्वाचा आहे कारण फार बाजार सुरू आहे या सगळ्या गोष्टींचा. किती खरं आहे, किती खोट आहे, थेट प्रश्न विचारतो. हो, हे अगदी खरं आहे. आणि भारतामध्ये आत्ता जरा याचं प्रचलित व्हायला लागलेलं आहे, पण पाश्चात्य देशांमध्ये तुम्ही बघाल, अमेरिका, USA, कॅनडा वगैरे या देशांमध्ये गेल्या कित्येक दशकांपासून याची प्रॅक्टिस होते. पहिले तर स्पिरिट मीडियमशिप हे काय आहे हे मी तुम्हाला एका वाक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. स्पिरिट मीडियमशिप म्हणजे हे कुठलंही तंत्र, काहीतरी अचाट सिद्धी वगैरे अशा प्रकारे घेऊ नका. ही खूप सुंदर मोडॅलिटी आहे, उपचारांची पद्धत आहे. याला आपण हिलिंगची पद्धत म्हणू शकतो. तर स्पिरिट मीडियमशिप किंवा स्पिरिट बरोबर कम्युनिकेट करताना आपण फक्त हिलिंग हा विचार ठेवून केलं तर त्याच्यातनं फार सुंदर असे रिझल्ट आपल्याला मिळतात आणि मी त्याच्यावर काम करते. तुमचा अनुभव काय? म्हणजे अशा आत्म्यासोबत तुम्ही संवाद साधता असा दावा पण करताय. काय अनुभव आहे? कशी सुरुवात झाली? सुरुवात माझी क्युरिओसिटीमुळेच झाली किंवा गरजेपोटी म्हणू शकता. कोविडच्या दरम्यान सेकंड वेव्हच्या वेळी माझ्या आईचं निधन झालं आणि आईशी मी खूप कनेक्टेड होते. प्रसंग असा झाला की तिचं असं म्हणणं होतं की मला तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. हे डॉक्टरांची कम्युनिकेट केल्यावर आमचं प्लॅन झालं की तुला आम्ही नेक्स्ट दिवशी शिफ्ट करतोय. पण हे मला तिला सांगता नाही आलं, हा मेसेज तिच्यापर्यंत देता नाही आला. आणि रात्रीतून परिस्थिती बदलली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही शिफ्टिंगसाठी गेलो त्यावेळी ती व्हेंटिलेटरवर होती आणि तिला शिफ्ट करता आलं नाही आणि ती त्यातच गेली. तर हा एक गिल्ट माझ्या मनामध्ये रुतला की आईला काय वाटत असेल की मला वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्नच केले नाहीत का, हा मेसेज तिच्यापर्यंत गेलाच नाही. तर मी शोधत लागले की मी काय असं करू की मला कळेल की किंवा हा मेसेज तिला देता येईल की आम्ही सगळे प्रयत्न केलं होतं आणि मला ह्याच्यासाठी माफ करतो. म्हणजे मी प्रचंड गिल्टमध्ये गेले. प्लस मला असं वाटायचं की ती महिनाभर हॉस्पिटलमध्ये होती, खूप पेन झालेलं तिला आणि अचानक डेथ होती. तर हा सगळा ग्रीफ आणि ट्रॉमा माझ्या मनामध्ये बसला. मग काय करता येईल की मी तिच्याशी बोलू शकते, असं काही आहे का हे शोधण्यासाठी मी बऱ्याचशा पुस्तकांचा अभ्यास केला. त्यातून बऱ्याचशा गोष्टी कळाल्या मला
आणि हे स्पिरिच्युअल वर्ल्ड, आध्यात्मिक जग एक असं तिजोरी किंवा मॅजिकल बॉक्स सारखं माझ्या पुढे ओपन झालं. पण याच्यात मी खूप ओपन माइंडेडली गेले. मी ना सायंटिफिक बाजूला जखडून धरलं की नाही हे असं तर असंच पाहिजे, आणि ना मी आध्यात्मिक बाजूनं नाकारलं. मी मध्य साधला आणि जे पर्सनल मला एक्सपिरियन्स येतील त्याच्यावर विश्वास ठेवून मी पुढे जात राहील. तुमची आई गेली, प्रत्येकाच्या आयुष्यातलं कोणी ना कोणी गेलेलं आहे. करेक्ट. आणि असं ती खंत पण राहून गेली की यार त्यांना काही सांगायचं होतं का, की मला काहीतरी सांगायचं आहे. बरोबर. ते आता शक्य असतं. हो. तुमचा तसा अनुभव काय होता आईसोबत? आता मी माझ्या आईला जे भेटले ती वेगळी मोडॅलिटी आहे, त्याला ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणतात. बरं. किंवा तुमच्या सूक्ष्म शरीराद्वारे तुम्ही प्रवास करता. तर एक फिक्स पॉईंट असतो की तुम्हाला कुठे जायचंय. तुमची फिजिकल बॉडी याच जगात ठेवून तुमची सूक्ष्म बॉडी तुम्ही ट्रॅव्हल करायला नेऊ शकता. ह्याच्यासाठी थोडंसं मेडिटेशन लागतं, थोडंसं प्रॅक्टिस लागते, आणि असंही सांगतात की गुरूंचा आशीर्वाद पाहिजे, कारण हे रिस्की आहे. तुम्ही एकदा बॉडी सोडून दुसरीकडे गेलात की तुमच्या बॉडीसोबत काय होईल, किंवा एकदा फिजिकल वर्ल्डला तुम्ही सोडलं, स्पिरिट वर्ल्डमध्ये काही अटॅक होऊ शकतात. तर मी हे प्रिकॉशन म्हणून सांगते की हे मी ट्राय केलं होतं, सगळ्यांनी ट्राय करू नका. तर ज्यावेळी मी ॲस्ट्रल ट्रॅव्हल केलं, मी आईला भेटू शकले, आणि माझ्या ज्या प्रश्नांची उत्तरं मला पाहिजे होती की तू चिडली आहेस का, हे मी पहिलं विचारलं. तर त्यावेळी जे मला भावना तिच्यात दिसल्या, जी उत्तरं मला मिळाली ती माझ्या कल्पनेच्या पलीकडची होती. पहिली गोष्ट तर मला कुठेही तिला त्रास होतोय, खूप त्रासातून ती आहे असं मला दिसलं नाही. दुसरी गोष्ट तिने मला सांगितलं की मला माहिती होतं की तुम्ही मला शिफ्ट करणार होतात. मी पास ऑन झाल्यानंतर मला ते कळालं, आणि मला कुठलीही खंत नाही आहे, तुम्ही तुमचं बेस्ट केलं होतं. पण आत्ता जाण्याचा निर्णय मी घेतला, कारण मी जर गेले नसते तर मला पुढे खूप त्रास झाला असता. माझे शरीर जे आहे ते खूपच त्रासातून गेलेलं आणि एका प्रकारे निकामी झालं होतं. तर ते मी चूज केलं माझी एक्झिस्ट. ओके. मग आता याला जोडून असा प्रश्न आहे की आत्मा चॉईस असते मला शहरातनं बाहेर पडायची. येस. आपल्याला मरण कितीही अचानक वाटत असलं तरी प्रत्येक आत्म्याला कमीत कमी 5 एक्झिट पॉईंट दिलेले असतात, आणि हे वेल डॉक्युमेंटेड आहे. याच्यावर बराचसा रिसर्च झालेला आहे. हे मी माझ्या मनाचा अंदाज नाही आहे, हे मी वाचलेल्या गोष्टी आहेत. तर 5 एक्झिट दिलेल्या असतात. प्रत्येक एक्झिट नंतरचा प्रवास, समजा आता एक एक्झिट आली आणि तिकडे मी चूज केलं की नाही मला आत्ता नाही जायचं. आपली बंधनं असतात ना फिजिकल वर्ल्डमधली, पृथ्वीवरचे रिस्पॉन्सिबिलिटी असतात. माझ्या मुलं लहान आहेत किंवा ह्याचं हे करायचं, मला तर हे उपभोग घ्यायचा राहिलेला आहे. मी जर चूज केलं की नाही मला आता नाही जायचं, तर तिथून पुढच्या एक्झिटपर्यंतचा प्रवास थोडासा कष्टदायी होऊ शकतो. ओके. असे आपल्याला 5 एक्झिट दिलेले असतात, आणि त्यावेळी जर आपण गेलो मृत्यूच्या दारापर्यंत तर आपले स्पिरिट गाईड्स किंवा जे आप्तेष्ट आहेत, जे ऑलरेडी वारलेले आहेत, तेही आपल्याला सांगतात की बघा चूज कर, यायचं आहे का तुला आत्ता, तुझी ही कामं बाकी आहेत. बरं. नसेल तर तू जाऊ शकतेस परत, हे सगळी कामं कर आणि मग ये परत. तर असे 5 एक्झिट पॉईंट आपल्याला दिलेले असतात. कोणते 5? 5 म्हणजे 5 चान्स दिलेले असतात. चान्स. हां. 5 वेळा तुम्ही मरणाच्या दारातून परत येऊ शकता, पण आत्मा स्वतः चूज करतो की हां नाही आता मी जातो. ओके. त्यामुळे मृत्यू हा आपल्यासाठी अचानक असू शकतो. काही लोक ॲक्सिडेंटमध्ये जातात, बरोबर ना, जागेवर मृत्यू होतो. तर तशा काही केसेसमध्ये सुद्धा ऑप्शन दिलेला असतो. पण हे आत्म्याला माहिती असतं की माझी बॉडी खूप डॅमेज झालेली आहे, मी यातून जर रिकवर झालो तर माझं पुढचं आयुष्य खूप खराब होणार आहे, त्यापेक्षा मी एक्झिट घेतो. ओके. त्यामुळं गेलेलं नाही पण दुःख करू नये थोडक्यात, म्हणजे आपलं माणूस गेले, कारण त्याचा चॉईस आहे, तो त्याचा चॉईस आहे, त्याचा रिस्पेक्ट करायला हवाय. आणि मी जेवढे कम्युनिकेशन केलेले आहे प्रत्येक आत्म्याने हेच सांगितलेलं आहे की तुम्ही जे पेन फील करताय, मी गेलो म्हणून जे दुःख करताय ते करू नका, त्याने मला त्रास होतोय, त्याने मला त्रास होतो. काय त्रास होतो म्हणजे असं बोललं जातं? हां. काय त्रास होतो म्हणजे असं नाही की ते आत्म्याला काही तळतळ करायला लावतात किंवा काही त्रास टॉर्चर होतं असं नाही आहे, पण जो आत्मा पास ऑन झालेला आहे त्याला आपल्या फिलिंग्स कळतात. ज्यावेळी मी रडतेय, मी जर माझी आई गेली म्हणून मी 2 वर्ष तर रडतच काढली, 2 वर्ष सतत रडत होते, ग्रीफमध्ये होते, तर त्यावेळी तिलाही त्रास व्हायचा. तिने ते बघितलेलं आहे, ते फील करू शकतात. जेव्हा तुम्ही ही बॉडी सोडून जाता तुमची कॉन्शियसनेस वाढते. आपण आता पृथ्वीवर आहोत तर आपल्याकडे 5 इंद्रिय आहेत. एक इंद्रिय जे म्हणतो आपण 6th सेन्स ज्याला म्हणतो, तो खूप वास्ट आहे, त्याला एक सेन्समध्ये आपण बांधू नाही शकत. तर जी अति इंद्रिय आहेत ती आपली ॲक्टिव्ह होतात. त्यावेळी तुम्ही एकाच वेळी सगळं फील करू शकता, बघू शकता, ऐकू शकता. ती वेगळ्या लेवलची कॉन्शियसनेस असते जी सोलला येते. बरोबर. तर ते फील करू शकतात, म्हणून आपण ट्रॉमामध्ये राहिलेले त्यांना आवडत नाही. बरं, तर हे सगळं फक्त हिंदू धर्माशी निगडीत आहे किंवा याच धर्मात सांगितले की इतर धर्मात याच्या काही संकल्पना आहेत? पहिली गोष्ट तर आत्म्याला कुठलाही धर्म नाही आहे. बरोबर. धर्म जो आहे तो बॉडीला आहे, शरीराला आहे. ज्यावेळी आपण बॉडी सोडतो त्यावेळी तो धर्म तिकडे संपलेला आहे. पण धर्मांनी ह्याची व्याख्या कशी दिलेली आहे किंवा एक काय
सांगड कशी घालून दिली. काही धर्म असं डायरेक्ट डिनाय करतात की नाही रिबर्थ वगैरे अशी काही कन्सेप्ट नाही. बरोबर. आपल्या सनातनमध्ये आहे की पुनर्जन्म हे सगळे कन्सेप्ट आहेत. पण तुम्ही आत्म्याशी संपर्क करावा किंवा कुणीही उठून करावा हे एक्सपेक्टेड नाही आहे. याचा मिसयूज होऊ शकतो. ओके, बरोबर आहे ना. कॉन्शियसनेसला जेव्हा तुम्ही कनेक्ट करता त्याचा मिसयूज होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. त्याने तुम्हालाही त्रास होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. तर हे कुठंतरी होऊ नये म्हणून प्रत्येक धर्माने काहीतरी गाईडलाईन दिलेत. जसं की काही सिद्धी तुम्हाला मिळवायची असतील तर गुरु करा. गुरुच तुम्हाला गुरु दीक्षा देतील, ते गाईड करतील, जेणेकरून हे प्रोटोकॉल फॉलो केले जातात. की आता जर तुम्ही स्पिरिटशी बोलणार आहात तर त्याची एक पद्धत आहे. बरोबर ना. एक म्युच्युअल रिस्पेक्ट आहे, कन्सेंट आहे. ह्या सगळ्यांची काळजी घेतली जावी म्हणून प्रत्येक धर्मात काही ना काही प्रोटोकॉल दिलेले आहेत. बरोबर. यात आत्मा गेला त्याच्यासोबत किती वर्ष संवाद साधता येतो? कारण आपण पुनर्जन्म ही पण संकल्पना आहे. बरोबर. त्या आत्म्याला परत कधीतरी पुन्हा जन्म दुसरा घ्यावा लागतोय. तर मग तो आत्मा किती वेळ किती काळ संवाद साधतो? तुम्ही जितके वर्ष इमॅजिन करू शकता बॅकडेटेड तितके वर्ष तुम्ही कम्युनिकेट करू शकता. कारण ह्याला लिमिट नाही आहे. कारण टाईम ही कन्सेप्ट पृथ्वीसाठी आहे. बरोबर. तुम्ही आता किती वर्ष म्हणजे आपण टाईम मोजतोय ना, तर किती वर्ष झाले त्या माणसाला त्याचं निधन होऊन हे आपण पृथ्वीच्या कन्सेप्टमध्ये बोलतोय. बरोबर. पण जेव्हा आत्मा पास ऑन होतो तो जातो स्पिरिट वर्ल्डमध्ये. ओके. हे आपण जे राहतो हे थर्ड डिमेन्शन आहे. असे वेगवेगळे डिमेन्शन आहेत. ओके. फिजिकल वर्ल्ड येतं थर्ड डिमेन्शनमध्ये आणि स्पिरिट वर्ल्ड येतं फिफ्थ डिमेन्शनमध्ये, जिकडे टाईम आणि अंतर डिस्टन्स नसतं. बरोबर. तर आता कम्युनिकेट करायला काय तुम्ही अगदी तुमचे खापरपंजोबा त्यांच्या आधीच्या माणसाशी सुद्धा बोलू शकता. प्रश्न आहे हे तुम्ही व्हॅलिडेट करू शकता का? बरोबर. तो स्पिरिट आला, तो त्याची माहिती देतोय किंवा काही मेसेजेस देतोय, हे तुमच्याशी कनेक्ट होतील का? तुम्ही ती माहिती व्हॅलिडेट करू शकता का? बरोबर. आजकालच्या जमान्यात आपल्या पणजोबांचं नाव सोडून आपल्याला काही माहिती नाही. तर ज्यावेळी आत्म्याशी कनेक्ट करतो त्या खूप डिटेलमध्ये माहिती देतात. तर कनेक्ट तर आपण करू शकतो पण व्हॅलिडेट कसं करणार? बरोबर. ते व्हॅलिडेशन जर असेल तर आपण अर्थात कम्युनिकेट करू शकतो. हो. पण आपण म्हणतो ना की आत्मा पुन्हा जन्म घेणार आहे. हो. जन्म घेतल्यानंतर परत मग कसं त्याच्याशी बोलणार? बरोबर. हा खूप सुंदर प्रश्न आहे आणि यामुळेच खूप कन्फ्युजन क्रिएट होतं. मी ह्याचं एक उदाहरण देते किंवा मी सोप्या शब्दात सांगण्यासाठी बनवलेली ही कन्सेप्ट आहे की असं इमॅजिन करा की एक मेन फोल्डर आहे. आत्मा नावाचं एक मेन फोल्डर आहे आणि जितकेही जन्म आपण घेतो तितके सब फोल्डर बनत जातात. बरोबर. आता माझं जे मेन सोल आहे ते एक फोल्डर आहे. मी आत्ता स्वाती आवारे म्हणून आले. मागच्या काही जन्मांमध्ये मी जी नावं घेतली त्या प्रत्येक नावाचं एक फोल्डर क्रिएट झालेलं असतं आणि त्या सोलमध्ये मी जे काही आयुष्य जगले त्याची सर्व मेमरी स्टोअर असते. मग ते मेन फोल्डर आणि हे बाकी सब फोल्डर हे सगळे एकाच वेळी एक्झिस्ट करतात. ज्यावेळी व्यक्ती पास ऑन होते, नेक्स्ट जन्म येतो, त्यावेळी नेक्स्ट फोल्डर क्रिएट झालेला असतो आणि तो त्याचं कर्म बनवणं तिकडे चालू आहे. ज्यावेळी मी टॅप ऑन करते त्या एनर्जीसाठी की मला ह्या जन्माशी बोलायचं आहे किंवा मग त्यावेळी आपण नाव देतो तर पर्टिक्युलर त्या फोल्डरचा मी ॲक्सेस घेत असते. ओके. आणि त्यातली जी माहिती आहे सोलची ती मी घेत असते. त्या फोल्डरमुळे दुसऱ्या फोल्डरला काही हार्म होत नाही. बरोबर. आपण असं इमॅजिन करतो किंवा बऱ्याचशा धर्मांमध्ये असं सांगितलं की सोल एकच एंटिटी आहे. तसं नाहीये. सोल जे जन्म घेतो हा फ्रॅक्शन्समध्ये घेतो. एक एक तुकडा एक एक अंश जन्माला येत असतो. ओके. हां. आणि मग त्या अंशाचा ॲक्सेस आपण घेतोय. म्हणजे हेही पॉसिबल आहे. हे प्रूव्हन आहे की हे मेटाफिजिक्स जे आहे हे पॅरलल वर्ड्स आहेत. म्हणजे स्वाती आवारेचं माझ्याच आत्म्याचं दुसरं एक फ्रॅक्शन दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावर कुठल्या तरी दुसऱ्या डिमेन्शनमध्ये ऑलरेडी जन्म घेऊन त्याचं काम चालू आहे. जे अंश म्हणतोय आपण अंशाचं. बरोबर. आता तुम्ही हे सगळं करत असताना काही क्लायंट येतात तुमच्याकडं, त्यांचे काय अनुभव आहेत का धक्कादायक की तुम्ही त्या आत्म्यासोबत कनेक्ट झाला, त्यांनी काहीतरी मेसेज दिलाय जो तुम्हालाही माहित नाही आणि असे काही धक्कादायक? तसं पाहिलं तर प्रत्येक कम्युनिकेशन हे छोटासा एक गोड धक्काच आहे. कारण आपल्या कन्सेप्टला हे माहीत नसतं, आपल्या ब्रेनला हे प्रोसेस होणं माहिती नसतं. एक्झाम्पल म्हणून मी सांगते की सर्वात पहिल्यांदा जे कम्युनिकेशन मी केलं ते माझी मैत्रीण माझ्याशी फोनवर बोलत होती तिच्या वारलेल्या बहिणीविषयी. आणि तिची बहीण थोडंसं ट्रॉमामध्ये वारली, म्हणजे आजारी होती, शेवटचं त्यांचा संवाद झाला नाही आणि ती जस्ट माझ्याशी बोलत होती. आणि हे बोलत असताना ती मला समोर दिसायला लागली आणि मी मैत्रिणीला म्हटलं मी जे पुढे सांगते ते फक्त तू ऐकून घे काय आहे ते. कोण दिसायला लागली? जी मैत्रिणीची बहीण वारली होती ती समोर आली होती. तर मी तिचे फिजिकल फीचर सांगितले की तुझी बहीण, आपण तिचं नाव घेऊया वैशाली.
तर वैशाली माझ्या समोर आहे, तर तिचे फिजिकल फीचर असे होते का, तिचे केस कुरळे होते का, तिच्या दाताचा तुकडा तुटलेला होता का, कारण मला ती स्माईल करताना तिथे दिसते आणि इथे दाताचा तुकडा तुटलेला आहे. हो. तर फिजिकल ॲट्रिब्यूट्स मला विजनमध्ये दिसतात. ज्यावेळेला आत्मा समोर येतो पहिल्या 2-3 मिनिटांमध्ये पूर्ण फिजिकल ॲट्रिब्यूट्स मी एक्सप्लेन करत असते. आणि तुम्ही त्यांना बघितलं पण नव्हतं कधी? नाही, मी कधी बघितलेलं नाही, कधीही बघितलेलं नाही. मी तिच्याकडून ऐकलेलं होतं की माझी बहीण आहे आणि ती वारलेली आहे. अजूनही जेव्हा नवीन कुणी येतं, क्लायंट येतात, मी त्यांच्याकडून फक्त कुणाशी बोलायचं त्याचं नाव आणि तुमचं नाव, जे कोणी आले, आणि तुमचं त्यांचं काय रिलेशन होतं, मी एवढीच माहिती घेते. मी उलट सांगते की मला काही एक्स्ट्रा माहिती देऊ नका, मला फोटो दाखवू नका, मला काही बाकीचं सांगू नका, कारण ते माझ्यासाठी ब्लॉकेजेस म्हणून येतात. तिथे माझे विचार इंटरफेअर करू शकतात. तर ज्यावेळी मी त्या मैत्रिणीशी कनेक्ट केलं, मैत्रिणीच्या बहिणीशी कनेक्ट केलं, तिचे फिजिकल फीचर्स मी सांगितले आणि ती जे मेसेजेस देत होती त्याचा स्पीड पण इतका होता की मला तिला सांगायला लागलं की तू थांब, मी पहिलं काय बोलते ते तू ऐकून घे. ओके. पहिलं सगळं ऐकून घे. तर त्या बहिणीने तिला सांगितलं की तू हिला सांग की तुम्ही त्रासात राहू नका, मी एकदम व्यवस्थित आहे, तू बघ बरं माझे गाल बघ, मी किती हेल्दी दिसते, ग्लो दिसतोय का तुला, आणि ह्यांना असं वाटतं की मी त्रासात गेले तर मला अजूनही त्रास होतो, आणि मी ह्यांना सुद्धा दिसत असते, आजूबाजूला असते, मी सायन्स देत असते, पण हे लोक इग्नोर करतात, हे इतके दुःखात आहेत ते मला बघवत नाहीये. तर आता हे प्रूव्ह करण्यासाठी म्हणून तिने काही गोष्टी मला सांगितल्या की मी आणि हिने ठरवलं होतं की सेम कलरची साडी आम्ही दोघींनी परचेस केलेली आहे, सेम सँडल आहेत, आणि हे घालून आपल्याला फोटोशूट करायचं. हे ते दोघे बहिणींमध्ये झालेली गोष्ट आहे. तिने मला सांगितलं की हिरव्या कलरची साडी, गोल्डन बॉर्डरवाली आणि ब्राऊन कलरच्या चप्पल आहेत. ते फोटोशूट तर अर्धवट राहिले, पण माझी अशी इच्छा आहे की हिने हे दिवाळीमध्ये साडी नेसावी. तर ही गोष्ट मी जेव्हा तिला सांगितली मैत्रिणीला, त्यावेळी ती रडायला लागली की ही गोष्ट फक्त तिला आणि मला माहिती होती, आणि तिने मला नंतर दिवाळीत साडी नेसून फोटो वगैरे पाठवले. पण आत्म्याला सुद्धा वाटत असतं की तुमचं हिलिंग व्हावं, तुम्ही ह्या ट्रॉमातून बाहेर यावं. आम्ही तर आमच्या प्रवासात आहोतच पुढे, पण तुम्ही हे बाजूला ठेवा, आमच्या एक्झिटचा रिस्पेक्ट करा, तो आमचा चॉईस होता, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे चला. बरोबर. तो जो गेलेला आत्मा आहे तो आपल्या नातलगांना किंवा घरच्यांना काही मदत करत असतो का? असं मदत इन द सेन्स नाही, कारण प्रत्येकजण आपण जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो आपल्याला संचित कर्म एक आहे आणि चॉईस एक आहेत, बरोबर. तर तुमच्या चॉईसमध्ये इंटरफिअर करण्याचं काम कुठलाही आत्मा करणार नाही. बरं. तुम्ही एखाद्या पेच प्रसंगात आहात, मी हे करू की ते करू, कुठलाही आत्मा तुम्हाला सांगणार नाही तू हे चूज कर. हे रेस्ट्रिक्टेड आहे, हे नियम आहेत स्पिरिट वर्ल्डचे सुद्धा. तर ते तुम्हाला गाईड करू शकतात की तुझ्या पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत ते बघ, किंवा हे केल्याने काय होऊ शकतं, ते केल्याने काय होऊ शकतं, हे तुम्हाला मेसेजेस थ्रू कळू शकतं. आता तुम्हाला जे दिसतंय ते तुम्ही कनेक्ट होता, ओके, ते फॉर्म काय असतो? म्हणजे समोर प्रतिमा दिसते, आवाज येतो की आणखी काय वेगळं? हां, याला सायंटिफिक टर्म आहेत. क्लिअर वॉयन्स, क्लिअर ऑडियन्स, क्लिअर सेंटियन्स, असे एकदम स्पेसिफिक सायंटिफिक शब्द आहेत. आपल्या पुराणांमधले शब्द द्यायचं म्हणलं तर दिव्य दृष्टी, हो हो हो, दिव्य श्रवण, बरोबर, टेलिपॅथी त्याला म्हणतो, परचित्त अभ्यास. तर हे आपण सायंटिफिक शब्द वापरले की आपल्याला जास्त रिलेट होत होते. क्लिअर वॉयन्स म्हणजे काय, विजन दिसतात तुम्हाला, फोटोसारखं दिसू शकतं, व्हिडिओसारखं दिसू शकतं, पण हे फ्रॅक्शन असतात, असं कंटिन्यू एकच फिल्म प्ले होते असं नाही दिसत. तर ह्याला म्हणतात क्लिअर वॉयन्स. क्लिअर ऑडियन्स म्हणजे तुम्हाला शब्द दिले जातात, जसं की आताचं एक कम्युनिकेशन होतं, तर तो सोल मला कंटिन्यू सांगत होतं मावा केक, मावा केक. तर ज्यावेळी शब्द पण येतो किंवा विजन पण येतं, त्याच्याशी एक भावना रिलेटेड असते, फिलिंग पण असते. आता मावा केकचे किती अर्थ असू शकतात, की ह्याला मावा केक खायचा होता का, की मावा केक आवडत होता का, की जे क्लायंट माझ्याशी बोलते त्यांचं जे आप्तेष्ट आहे त्याला मावा केक खायचा आहे का. पण त्याची भावना जी आहे, मावा केक म्हटल्यानंतर मला काय फील होतंय, तर मला हे फील होत होतं की मला खूप आवडतोय मावा केक, आणि मी मावा केकचं जेवण करू शकत होतो. ह्या पद्धतीने त्यांनी मला फील करून दिलं. किंवा मैसूर पाक मला दाखवला गेला होता, तर जे क्लायंट होते, कनेक्टेड होते, त्यांनी सांगितलं की मला मैसूर पाक यांनी खूप खायला घातलेला आहे. तर इतक्या स्पेसिफिक गोष्टी, याला आपण एव्हिडन्स म्हणतो. तर जे स्पिरिट मीडियमशिप आहे ते एक जनरलसुद्धा आहे, आणि दुसरं येतं एव्हिडेन्शियल मीडियमशिप, जी मी करते, की मला प्रूफ द्यायला आवडतात. समोरच्याला कळलं पाहिजे की हा सोल जो आहे हा माझ्याच माणसाचा आहे,
आणि हे काम स्पिरिटच करतं, यात माझं काही नाही, मी फक्त कन्वे करत असते मेसेज. तुम्ही मेडिटेटर आहात, पण मग तुम्हाला तसा त्रास होतो का त्या आत्म्याचा कडून? नाही, असं काही नाहीये. याच्यात काय होतं ना, तुमचं इंटेन्शन मॅटर करतं. तुम्ही जेव्हा बोलायला जाताय कुणाशी, रस्त्यावरचा अगदी फिजिकल वर्ल्ड मधला माणूस असेल, त्याला जर तुम्ही उगत जाऊन त्रास देत असाल तर तो त्रासूनच तुम्हाला उत्तर देणार. पण तुमचं इंटेन्शन क्लिअर असेल की तुमचे आप्तेष्ट माझ्याशी बोलायला आलेत, त्यांना मला मेसेज द्यायचा आहे, तर तुम्ही बोलाल का? त्यावेळी तुमचं इंटेन्शन वेगळं येणार, तुमचं एनर्जी वेगळ्या पद्धतीने माझ्याकडे ओपन होणार. बरोबर. तर समोरचा जो कनेक्ट झालेला माणूस आहे, त्याचं प्रियजन कोण आहे, त्याच्याशी त्यांचा काय कनेक्ट आहे, त्या पद्धतीने त्यांचं कम्युनिकेशन होताना दिसतं, तितकी एनर्जी खुलते. ओके. हे सगळं झाल्यानंतरचा अनुभव काय असतो तुमचा? म्हणजे शरीर स्थूल झालेलं असतं, ब्लर झालेलं असतं, काय अनुभव काय असतो? नाही, असं काही नाहीये. पण फिजिकल फीचर्स मला माझ्यावर प्रोजेक्ट केलेले बऱ्याच वेळा जाणवतात. एक्झाम्पल सांगते की एका क्लायंटचं जे बोलण्याची पद्धत होती ना, ती त्या प्रकारे त्या स्टोनमध्ये मी बोलत होते, जे की मलाही कळत होतं हा माझा आवाज नाहीये. म्हणजे आवाज लिटरली नाही, पण ह्या टोनमध्ये मी बोलत नाही, की ती खूप स्लो बोलत होती. पण मी किती प्रयत्न केला तरी मला माझ्या नेहमीच्या स्पीडमध्ये बोलता येत नव्हतं. तर मला कळलं की हे स्पिरिट प्रोजेक्ट करते. क्लायंटने मला सांगितलं की मॅडम तुम्ही ज्या टोनमध्ये बोलताय, ज्या स्पीडने बोलताय ना, ती तशीच बोलायची. ओके. तर फिजिकल फीचर हे असे असू शकतात, पण एकदा कम्युनिकेशन तुमचं संपलं, त्यांना थँक्यू बोलून आपण टाटा बाय बाय केलं की त्यानंतर काही असं राहत नाही. ओके. आता तुम्ही जसं म्हटलं की बोलण्यात पद्धत बदलली किंवा अशा अनेक काही पद्धती आहेत, म्हणजे कारण आहे अशी? हां, कारणं म्हणजे ती एक त्यांची दाखवण्याची पद्धत आहे. अजून एक उदाहरण सांगते की परफ्यूमचा वास. मला समोरचं स्पिरिट सांगत होतं की परफ्यूम खूप स्ट्रॉंग परफ्यूम. तर मला पहिलं परफ्यूमचा वास यायला लागला, नंतर तो खूप स्ट्रॉंग होत गेला. एका पॉईंटला माझं ही साईड जी आहे ते डोकं दुखायला लागलं. आता ह्या सगळ्यात मी काही अर्थ काढू शकते की एवढं स्ट्रॉंग परफ्यूम ह्यांना आवडतोय का काय. पण नेक्स्ट त्यांनी व्हिजन दाखवलं की परफ्यूमची बॉटलच फुटलेली आहे. ओके. तर त्यावेळेला मला जे डोक्यात पेन फील झालं होतं परफ्यूममुळे, ते फीलही झालेलं. आणि त्यांनी तो प्रसंग सांगितला की मी हिला गिफ्ट दिली होती परफ्यूमची बॉटल आणि ती फुटली होती चुकून. बरं. तर हे इतके स्पेसिफिक प्रसंग जे दोघांमधलेच असू शकतात, हे व्हॅलिडेट करून देतात की जो आत्मा आहे तो तुम्हाला स्वतःहून सांगतोय की मी इथे आहे. किंवा करंट वर्ल्ड, आत्ता जे जगात चालू आहे, तुमच्यासोबत काय घडतंय ह्याची माहिती पण स्पिरिट्सला असते. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की आता ते तर गेलेत, मग आता त्यांना माझी नातवंड माहिती आहेत का? आता मी लग्न करणारे हे माझ्या आईला माहिती आहे का? ती तर त्यात इन्व्हॉल्व नाहीये, पण आत्म्याला माहिती असते. याची काही उदाहरणं देते तुम्हाला. एक क्लायंट आहे माझं हैदराबादवरून, ते कॉलवर कनेक्टेड होते आणि त्यांच्या आजीशी मी कनेक्ट केलेलं होतं. तर आजींनी पूर्ण त्यांची साडी कशी आहे, बसण्याची पद्धत कशी आहे, कशा पद्धतीने ते विडा बनवतात, 2 वेलची घेतात, 2 मोठी विलायची मला लागते पानामध्ये, त्यांचा तो पानाचा डब्बा, इतक्या स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या. कालिका मातेचं मंदिर आहे, मी तिथं खूप पूजा वगैरे करते आणि माझं दैवत येते. त्यांचा पूर्ण दिवस कसा असतो हे मला त्यांनी दाखवलं, म्हणजे असायचा. तर त्यांनी सांगितलं की मी का कनेक्ट केलंय तुला, तू त्याला सांग की त्याच्या डाव्या साईडला पेन आहे बॉडीमध्ये, जो तो 2-3 महिने अवॉइड करतोय, दुर्लक्ष करतोय कामाच्या गडबडीमध्ये, आणि आता तो जाऊन आलाय 2-3 दिवसापूर्वी. तर मी हे त्यांना विचारलं, सर तुमच्या लेफ्ट साईडमध्ये काही पेन वगैरे आहे का, दुखतंय का? तर म्हटले हो दुखतंय, मी आत्ताच जाऊन आले 2-3 दिवसापूर्वी, पण मी खूप अंगावर काढले. म्हटलं त्या आजी हेच सांगतायत की तुम्ही खूप दुर्लक्ष करताय, तसं करू नका. तर करंट काय चालू आहे तुमच्या लाईफमध्ये सिच्युएशन हे आत्म्याला माहिती असतं, त्यांना कन्सर्न असतं, काळजी असते. याला जोडूनच प्रश्न की तो आत्मा ज्या घरात राहिलाय, वावरलाय शरीर रूपानं, तो त्याच जवळपास कुठं असतो का बाहेर कुठं असतो? आता इथे पुन्हा फिजिकल वर्ल्ड आणि स्पिरिच्युअल वर्ल्डच्या ॲड्रेसची गोष्ट आली. फिजिकल वर्ल्डमध्ये तुम्ही ॲड्रेस सांगू शकता ना की मी पुण्यात राहतो, मी हैदराबादला राहतो. तसं स्पिरिट वर्ल्डचा स्पेसिफिक ॲड्रेस असं काही नाही. इट इज डिफरंट फ्रिक्वेन्सी. ओके. जसं मी तुम्हाला जर म्हटलं की सर इथे रेडिओ वेव्स आहेत, बरोबर, सेम वर्ल्डमध्ये आहेत ना, पण जोपर्यंत तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून इन नाही करत तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवणं किती अवघड आहे, बरोबर ना. फ्रिक्वेन्सी भरपूर आहेत, आपण कुठल्याही फ्रिक्वेन्सीला चेंज केलं तर रेडिओचं ते चॅनल आपण कॅप्चर करू शकतो. सेम पद्धतीने स्पिरिट वर्ल्डच्या फ्रिक्वेन्सी आहेत, आपल्याला फक्त ट्यून इन करण्याची गरज आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही इथं बसून सुद्धा दिल्लीतल्या एखाद्या व्यक्तीसोबत चर्चा करू शकता, बोलू शकता. मी ज्यांच्याशी कम्युनिकेट केलेले आहे ते दिल्ली आहे, हैदराबाद आहे, स्वीडन आहे. म्हणजे फिजिकल वर्ल्डमधले नियम वेगळे आहेत, स्पिरिट वर्ल्डमधले नियम वेगळे आहेत.
त्यांच्यासाठी टाइम डिस्टन्स एक्झिस्ट करत नाही. ओके. याचा संदर्भ आपल्याला पुराणात काही सापडतो का? म्हणजे आपल्या पुराणात काय आहे असं? हो. आता पतंजलीची जर तुम्ही योग सिद्धी वगैरे वाचल्या तर अष्टसिद्धींची जी लिस्ट दिलेली आहे त्यानंतर ह्या सिद्धी सुद्धा आहेत. दिव्य दृष्टी, दिव्य श्रुती किंवा टेलिपॅथी जे आपण म्हणतो ते रिमोट व्ह्यूइंग. रिमोट व्ह्यूइंगचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे महाभारतातलं संजयचं आहे. ओके. कुरुक्षेत्रामध्ये जे युद्ध चालू होतं त्याचं लाईव्ह टेलिकास्ट आपण आता म्हणतो, धृतराष्ट्राला सांगण्यात येत होतं. तर ही काय, ही सिद्धीच आहे. याला रिमोट व्ह्यूइंग म्हणतात. आत्ताच्या काळातही ते केलं जातं. त्याला सायंटिफिक नाव रिमोट व्ह्यूइंग आहे. आणि तुम्ही जर गुगल करू शकत असाल तर स्टारगेट प्रोजेक्ट म्हणून तुम्ही गुगल करा. अमेरिकेचा ज्यावेळी कोल्ड वॉर चालू होतं तेव्हाचा हा प्रोजेक्ट आहे, ज्यावेळी स्पेसिफिक रिमोट व्ह्यूइंगवर रिसर्च करण्यात आलं होतं. कशासाठी की जे आपले शत्रू देश आहेत त्यांच्या मिलिटरी ॲक्शन काय चालू आहे किंवा बेस कॅम्प कुठं आहेत, ती स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आपण इथे बसून डिकोड करू शकतो का. यासाठी त्यांनी करोडो डॉलर्स खर्च करून एक सेटअप उभा केला होता. त्याच्यात हे सायकिक, ज्यांना आपण म्हणतो की अति इंद्रियांचं थोडंसं नॉलेज असतं, असे सायकिक एकत्र बसलेले असायचे. आणि हा बरेच वर्ष चाललेला एकदम सिक्रेट मिशन आहे. पण काय होतं की आपण त्याला खूप आध्यात्मिक टर्म लावायला गेलो तर मग थोडंसं क्रिटिकल होतं. सायंटिफिक वेनेही त्याला बघितलं तर तेवढं ओपन पर्स्पेक्टिव्ह राहतं आपण. बरोबर आहे. याला जोडून असं वाटतं की हे सगळं आहे, आपण फक्त मान्य करत नाही. बरोबर आहे. विश्वास अविश्वास या भानगडीत सगळं आपण अडकतो. हे असं का घडलं? म्हणजे आपण इतकं समृद्ध आहोत, ज्ञानानं देश आपला सगळं आहे, पण अविश्वास करण्या इतपत सगळा बाजार बाहेर झालाय. लोक फसवणारे निघालेत या क्षेत्रात सुद्धा, अध्यात्मात किंवा स्पिरिच्युअल वर्ल्ड फसवणारी अशी. तर असं काय आहे म्हणून हे सगळं? याला बघण्याचा माझा वेगळा दृष्टिकोन आहे. माझ्या मते स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म ही खूप पर्सनल गोष्ट आहे. म्हणजे तुमचा आध्यात्मिक प्रवास आणि माझा आध्यात्मिक प्रवास हा कम्प्लीट वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे तुम्हाला जगताना जे काही प्रसंग येतात, जे काही लेसन मिळतात, धडे मिळतात, त्यानुसार तुमचा प्रवास पुढे जात असतो. प्रत्येक आत्मा इथे पृथ्वीवर शिकण्यासाठी आलेला आहे, बरोबर ना. तर कदाचित बऱ्याच आत्म्यांचा आत्ताचा जो जन्म आहे तो आध्यात्मिकतेकडे वळण्याचा नाहीच आहे. त्यांचा गोल तो नाहीच आहे. त्यांनी जन्म घेतलाय उपभोग घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी. तर ह्या लाईफमध्ये ते स्पिरिच्युअलिटीकडे नाही वळणार. कदाचित पुढचे काहीतरी जन्म घेतील ते अजून. तर मग त्यांना मिसलिडिंग लोक मिळू शकतात जर ते बळाने जायचा प्रयत्न केला त्यांनी की मी स्पिरिच्युअलिटीकडे जातो किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. त्यांना पुन्हा पाठीमागं पाठवलं जातं. त्यांना चुकीची माणसं भेटतील, त्यांना लुटणारे भेटतील. कसं ओळखायचं की माझा हा जन्म अध्यात्मासाठी आहे किंवा एन्जॉय करण्यासाठी आहे? मला वाटतं ते एक डिवाईन टायमिंग आहे. आता तुम्ही विश्वास ठेवला तरी ठेवाल की नाही मला माहीत नाही. मी इंजिनियर आहे. मी 15 वर्ष फॉर्च्यून 500 कंपनी जे आहे आपलं पुण्यातलं जे हे म्हणतो सिलिकॉन व्हॅली, हिंजवडीमध्ये मी काम केलेलं आहे. आणि माझा हे स्पिरिच्युअलिटी किंवा देवावर फार काही विश्वास असा नव्हता, अंधविश्वास नव्हता. हा मी नमस्ते करायचे, प्रार्थना करायचे, इथपर्यंतच होतं. पण माझा जो प्रवास झाला हा क्युरिओसिटी पाहिजे झाला. मला क्युरिओसिटीने ट्रिगर केलं की आईसोबत हे झालं, हे का झालं, मला ह्याची उत्तरं हवी आहेत. आणि ती उत्तरं शोधताना मी जे सुरू केलं, जो मला त्रास झाला त्याला मी निग्लेक्ट करून विषय सोडून नाही दिला. बरेच लोक सोडूनही देतात. मी परस्यू करत राहिले. आणि त्या अनुषंगाने मला पुस्तकं वाचण्यात आली. जीवात्मा जगत के नियम हे मी वाचलेलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं पुस्तक आहे. इंटरेस्टिंग आहे. हां, आपल्या मातीतलं पुस्तक आहे. आपल्या लोणावळा, मुंबई ह्या गोष्टींमुळे जास्त कनेक्ट झालं. तर हे वाचलं तर तुम्हाला तुमच्या कॉन्शियसनेसच्या पलीकडेही किती विश्व आहे हे कळू शकतं. पण ते पचवण्याची ताकदही तुमच्यात पाहिजे. ती एका दिवसात येत नाही. हे हळूहळू परस्यू करायला लागतं. खरं, विश्वास ठेवला तरच बाकीची दारं उघडतात. ती मन पण आहे ना, जादू त्यांच्यासाठीच आहे की जे विश्वास ठेवतात. आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी पण नाहीये. बरोबर. अशा खूप साऱ्या मॉडॅलिटीज आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत. पण हे प्रत्येकाच्या चॉईस येते कुठे जायचं आणि कुठे नाही. पण तुम्ही जे करताय आत्म्याशी संवाद साधणं, बरोबर, हे सगळ्यांना करता येतं? ही ॲबिलिटी सगळ्यांकडे आहे. पण हे जे मेसेजेस येणं किंवा त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून इन होणं, त्यासाठी तुमचं माइंड तेवढं सटल पाहिजे, तेवढं शांत पाहिजे. याच्यासाठी मेडिटेशन हेल्प करू शकतं. मला मेडिटेशननी हेल्प केले. पण प्रत्येकाला मेडिटेशनची गरज आहे असं अजिबात नाही. माझ्या माहितीतले असे लोक आहेत की जे लहानपणापासून त्यांना स्पिरिट्स दिसतात आणि लहानपणापासून ते बोलतात. आता ह्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांना लहानपणापासूनच दिसते त्यांचं सोल ती मेमरी कॅरी करतो.
असं असू शकतं की गेल्या कित्येक जन्मामध्ये त्यांनी त्यावेळेला मेडिटेशन केले, साधना केलेली आहे किंवा हिलिंगची काही कामं केलेली आहेत, म्हणून आता त्यांना ते इझिली दिसते. पण मेडिटेशन हेल्प्स. तुम्ही ध्यानधारणा केली, तुमचं मन शांत असेल तर तुम्ही ह्या रूममधलंही ऐकू शकता, रूमच्या बाहेरचंही ऐकू शकता. पण तुमच्याच मनात जर गोंधळ चालू असेल तर तुम्हाला तुमचं सोडून काहीच ऐकू येणार नाही. बऱ्याच जणांच्या मनातला हा प्रश्न आहे की आपला माणूस जवळचा गेल्यानंतर 10-15-20 दिवस तर आपण त्याच इमोशनली याच्या ट्रामात असतो. बरोबर. आणि बाकी काही सुचत नाही आपल्याला. आपण जे बोलतो त्यावेळी ते सगळं तो आत्मा ऐकत असतो. हां, ज्यावेळी नुकतेच गेलेले असतात त्यावेळी तर आत्मा असतोच, कारण मृत्यू पचवायला सुद्धा आत्म्याला थोडा वेळ जातो. बरं. हे रिअलाईज व्हायला की आता माझं इथलं काम झाले, आय एम आउट ऑफ दिस बॉडी. ओके. माझं शरीर आता त्याची काय आहे ती क्रिया केलेली आणि आता देर इज नो कम बॅक. हे आत्म्याला कळायला वेळ जातो. म्हणूनच कम्युनिकेशन करताना सुद्धा एक सर्टन पिरियड गेल्यानंतरच मी कम्युनिकेट करते. म्हणजे आत्ताच कुणाचा मृत्यू झाला तर मी करत नाही. 3 महिने 6 महिने एवढा पिरियड मी जाऊ देते, त्यानंतरच मी कम्युनिकेट करते. कारण त्यांचा प्रवास आहे, तो प्रवासही सुखद व्हावा, त्यांनाही त्रास होऊ नये, ही त्याच्या मागची भावना आहे. पण आत्मा हे सगळं बघत असतो. बरोबर. आत्मा हे सगळं बघत असतो, ऐकत असतो. आता आपल्या पुराणात पण एक म्हण आहे किंवा सांगितलं का एका पुस्तकामध्ये ते वाचण्यात आलं की आत्म्याचा प्रवास वर्षभराचा असतो असं म्हणलं जातं. म्हणजे आत्मा इथून शरीरातून निघून गेला की वर्षभरानंतर तो त्या मुक्कामी पोहोचतो. बरोबर. तर मग तिथं ते टाइम मॅटर करतं का? आता हे पुराण वगैरे हे पृथ्वीवरचं मॅटर आहे. हे आपण आपल्या पर्स्पेक्टिव्हने बघतोय. तर वर्षभराचा टाइम जो आहे हा त्यांच्यासाठी नाही, हा आपल्यासाठी आहे. की आपण त्या ग्रीफमधून थोडं सेटल झालेला असतो आणि आपण एक ओपन पर्स्पेक्टिव्हने बघू शकतो. म्हणजे आपलं दुःख बाजूला ठेवून त्या आत्म्याचा या पृथ्वीवरचा प्रवास आहे, आपल्या सोबतचा जो प्रवास आहे तो रेकग्नाइज करू शकतो. तर तो वेळ खरा आपल्यासाठी आहे. मग हे विधी सुद्धा जे दिलेले आहेत की 10वा करा, 40वा करा, बाकीच्या धर्मांमध्ये 40वा किंवा जे काही रिच्युअल्स पण आहेत ते तुम्हाला मेंटली हील करण्यासाठी आहे, की हे एक्सेप्ट करण्यासाठी की हा आत्मा गेलेला आहे. आता 40 दिवस झालेत, आता वर्ष झाले, आता वर्ष श्राद्ध पण झाले. तर हे पाय एंड डे क्रॉस केल्यानंतर त्या प्रकारचं एक हिलिंग आपल्याला मिळत असतं. हे आपल्या एक्सेप्टन्ससाठी आहे. बरोबर बरोबर. आणि त्यातनं थोडंसं आपण रिलॅक्स पण होतो. हां बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की या जगतात आपण एखाद्या देहाचं नाव आहे त्याला आपण नाव घेऊन आपण बोलवतो, तो येतो. आत्म्याचं नाव ते नसतं. मग कनेक्ट होताना काय नावानं आपण कनेक्ट होतो? मी जसं म्हटलं की आत्म्याचा तो एक फ्रॅक्शन आहे. बरोबर. मेन जे फोल्डर आहे त्याचा एक फ्रॅक्शन आहे. तर त्या फ्रॅक्शनचं नाव जेव्हा तुम्ही येता इकडं पृथ्वीवर, त्या एका अंशाचं नाव काय असणार, कर्म काय असणार, प्रोफेशन काय असणार, त्याचे फिजिकल ॲट्रिब्यूट्स काय असतील, त्याची मेंटल इमोशनल हेल्थ कशी असेल, बरोबर, किंवा काय भावना आहेत, काय स्वभाव आहे, हे एक युनिक कॉम्बिनेशन असतं प्रत्येकाचं. बरोबर. आणि ते त्या माणसालाच कनेक्ट होत असतं. तर नाव हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी कनेक्ट होताना मला ते नावच सांगावं लागतं की ह्या नावाची व्यक्ती आहे आणि मला त्यांच्याशी कनेक्ट करायचं आहे. ओके. आता तुम्ही बऱ्याच आत्म्यांसोबत कनेक्ट झालात. वेगवेगळ्या लोक तुमच्याकडे आली, बरोबर, कोणाची आई गेली, मुलगा गेलाय, भाऊ गेलाय, बहीण गेली, असे सगळे वेगवेगळे अनुभव असतील. आत्म्यानं असं काही, तुम्ही जसं म्हटलं की मला प्रत्येक गोष्ट धक्कादायकच असते, गोड धक्काच असतो प्रत्येकाचा, पण तुम्ही त्यातनं बाहेर नाही पडला अशा काही गोष्टी आहेत का की नाही मला तो आत्मा फारच इमोशनल वाटला किंवा त्यानं बरंच वेगळं काहीतरी सांगितलं आणि मला त्यातनं बाहेर नाही पडता आलं वगैरे असं? हां, एक उदाहरण आहे. म्हणजे एक आई आली होती आणि तिच्या मुलीशी कनेक्ट करायचं होतं, ज्या मुलीने सुसाईड केलेलं होतं. तर दोन्ही ठिकाणी ट्रॉमाच आहे. सुसाईडचं कारण घरच्यांना कळत नव्हतं की हिने सुसाईड का केलं. ओके. आणि ज्यावेळी कनेक्ट केलं तर त्या मुलीने मला बरीचशी माहिती दिली. पण हे मी ऑब्झर्व पण केलं की बऱ्याचशा आत्मे हेच करतात की त्यांनी एक्झिट कशी घेतली, जर ती चॉईस असेल, म्हणजे सुसाईड वगैरे असं काही केलं असेल जिथे शेम इन्क्लूड आहे की त्यांना लाज वाटते हे सांगायला, तर ते त्या विषयावर बोलणं टाळतात. काय उदाहरण होतं? तर त्या मुलीशी मी कनेक्ट केल्यानंतर तिने सांगितलं की मी सुसाईड केली होती. आई वडिलांचा असा प्रश्न होता की तिने कशी केली सुसाईड, तिने काय कन्झ्युम केलं, तिने काहीतरी कन्झ्युम केलं होतं. तर ते काय गोष्ट आहे. ज्यावेळी मी तिला विचारत होते ती अवॉइड करत होती की मला नाही दाखवायचे तुला, कारण माझ्यासाठी ते शेमफुल आहे आणि मला माहिती आहे तिची ट्रीटमेंट पण चालू होती सायकोलॉजीची. तर मी ट्रीटमेंटला साथ दिली नाही. हे त्या आत्मा तो त्याचं गिल्ट दाखवत होता, पश्चाताप दाखवत होता की मला चूक कळलेली आहे. त्यावेळी जर मी ह्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड केलं असतं तर मला कळलं असतं की माझ्या घरच्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे.
हे मी अनुभवच घेतला नाही आणि मी आता गेल्यानंतर आता मला कळतंय, पण आता माझ्या हातात काही नाही आहे. मग बरंचसं डिस्कशन केल्यानंतर तिने मला एक व्हाईट कलरचा सबस्टन्स दाखवला आणि तो कुठून आला होता असाही प्रश्न तिच्या आईवडिलांचा होता. तर मी ज्याच्याकडून आला होता त्याचंही डिस्क्रिप्शन दिलं की अशा अशा प्रकारची एक व्यक्ती आहे, मेल फिगर आहे, त्याच्याकडून आलेलं आहे आणि साधारण महिनाभरापूर्वी ते पदार्थ तिच्याकडे दिलेला आणि ती महिनाभर तिच्या पर्समध्ये ते कॅरी करत होती. बर, महिनाभर तयारी सुरू होती. हां हां. हे फार धक्कादायक आहे खरं तर. म्हणजे हो एखाद्याने आत्महत्या केली तर कारण शोधायला वेळ जातो की का केली असेल. हो. आणि मग तसं आध्यात्मिकदृष्ट्या सोपं आहे म्हणजे. हां, करू शकतो ना आपण. आता हे सायंटिफिक जर यूज करायचं म्हटलं तर बाकीच्या पाश्चात्य देशांमध्ये बरेचसे डिटेक्टिव्ज आहेत किंवा ज्या अनसॉल्व्ड केसेस आहेत, क्रिटिकल आहेत, तिथे सायकिक्सचा मदतचा अँगल घेतला जातो. सायकिक्सची मदत घेतली जाते की तुम्ही आम्हाला सांगा वेगळा अँगल जे आम्हाला दृष्टीमध्ये नाहीये, बरोबर, काय मिस करतोय आम्ही. तर हे असे अँगल हेल्प करू शकतात. बऱ्याचशा केसेस अशा सॉल्व्ह झालेल्या आहेत, गुन्हे असे सॉल्व्ह झालेले आहेत. काय आहेत असे सांगण्यासारखे? हां, मी एक बघितलं होतं व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये एका बाईवर अत्याचार करून तिच्या मुलीची पण डेथ झाली होती. पण जी केस चालू होती ते जी मृत पावलेली महिला होती तिच्याविषयीच केस चालू होती आणि पोलिसांना असं वाटत होतं की आपण काहीतरी दुसरा अँगल मिस करतोय. ही लेडी फक्त एकटी नव्हती इथे, हिच्याबरोबर अजून कोणीतरी होतं. तेव्हा मग एक सायकिक आणली गेली, तिला त्या जागेवर नेलं गेलं, तिने ते सेन्स केलं आणि तिने सांगितलं की इथे एक जेव्हा तिला काही सांगितलेलं नव्हतं, केसचं काही बॅकग्राऊंड नव्हतं, तर इथे महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि तिच्याबरोबर एक छोटी मुलगी होती. हे असे भरपूर उदाहरणं आहेत. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं की अनसॉल्व्ड मिस्ट्रीज तर याच्यामध्ये सायकिक्सचा वापर तुम्हाला दिसू शकतो. बरोबर. याला आता जोडून प्रश्न की कुणीतरी कुणाचा खून करतं, बरोबर, तो आत्मा निघून जातो शहरातनं, मग तो आत्मा परत या माणसाचा बदला घेतो का? नाही, कसं नाहीये. कारण बदला घेणं म्हणजे आता एक तर आत्मा पास ऑन झाल्यानंतर त्याच्याकडे बाकीच्या फिजिकल मधल्या कॅपॅसिटीज जे म्हणतो आपण त्या नसतात, ज्या देहाकडे आहेत ते त्याच्याकडे नसतात. त्यामुळे तो डायरेक्ट ऍक्शन तशी काही घेऊ शकत नाही. पण याचा बदला कर्मा थ्रू घेतला जातो. प्रत्येकाचं कर्माचं अकाउंट आहे, ज्याने खून केलेला आहे त्याच्या ते कर्मांमध्ये ऍड होतं आणि ते पुढे जाऊन ज्यावेळी नेक्स्ट दोघांचाही जन्म असेल त्यावेळी ते कॉन्ट्रॅक्ट करून येतील बरोबर की तू मला मागच्या जन्मी हे केलेलं आहे, या जन्मी मी तुला हा त्रास देणार. पण तो आत्मा मग तिथंच कुठेतरी जवळपास असेल ना, की का नाही, पण त्रासच देत नाही तो? नाही, त्रास देऊ नाही शकत, इच्छा असून सुद्धा. ओके, हे तुमची जर्नी फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही आई गेली आणि मग सगळं शोध जवळपास सगळ्यांचा प्रवास असाच सुरू होतो, काहीतरी धक्का येतो आणि मग आपला असा प्रवास सुरू होतो. हे सगळं करत असताना घरच्यांचं काय मत असतं, म्हणजे घरच्यांची काय रिॲक्शन आहे? खरं तर याला डिवाईन टाईमच म्हणू शकतो आपण. माझ्यासाठी सुद्धा हे सरप्रायझिंग होतं आणि घरच्यांना सुद्धा हे पचवणं थोडंसं वियर्ड होतं. कारण आपल्याकडे अशा ज्या आधीच्या धारणा आहेत किंवा बॉलिवूडने जे आपल्यावर इम्पॅक्ट टाकलाय ना की स्पिरिट सोल म्हटलं की आपल्याला भूत हा एकच शब्द आठवतो. पण तसं नाहीये. मी ज्या वेळेला सोलशी कनेक्ट होते ना त्याची एनर्जी फील करू शकते. एकदा तुम्ही पास ऑन झालात ना, वारलात, तर तिकडे फक्त लव ही एकच फ्रिक्वेन्सी आहे. त्या फ्रिक्वेन्सीचं नाव आहे? हा, बरं, प्रेम भावनाच आहे. स्पिरिट वर्ल्डमध्ये लव, प्रेम भावना. स्पिरिट वर्ल्डमध्ये फक्त प्रेम भावना आहे, दुसरी कुठलीच भावना नाही. त्यामुळे आपण प्रत्येक सोलशी कनेक्ट करताना प्रेम भावनेनेच कनेक्ट होतो. तो ओपननेस असतो. त्यामुळे हे त्रासाचं पण जे तुम्ही म्हटलं स्पिरिट त्रास देते का, नाही, कुणाचाही हेतूचा नसतो. एकदा तुम्ही शरीर सोडलं की तुम्हाला कळतं की माझा हा प्रवास संपलाय, या जन्मातले जे धडे शिकण्यासाठी मी आलो होतो ते शिकून झाले आणि आता मला पुढे जायचंय. बरोबर. त्या जन्मात येऊन करण्याची काही गरज नाही, पुढचा आपला प्रवास आहेच आहे. काही स्पिरिटबद्दल असंही बोललं जातं ना की तो त्या घरात आहे, तो आत्मा त्याच घरात आहे, मग त्या घरातल्या लोकांना त्रास देतो किंवा घरातलं ठीक होत नाही सगळं असं. हां, आता ह्याचा थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा निगेटिव्ह यूज कसा केला जातो हे मी तुम्हाला सांगते. की बरेचदा आता जसं मी स्पिरिटशी कनेक्ट करू शकते, इतरही लोक ज्यांच्याकडे तंत्रसिद्धी वगैरे आहे तेही कनेक्ट करू शकत असतील, बरोबर ना? आणि शकतातच, करतात. आणि त्या आत्म्याचा मिसयूज करणं की कुणाला तरी बांधून ठेवणं किंवा ज्या काही तांत्रिक क्रिया केल्या जातात हे ऑफकोर्स होतं. त्याला मी डिनाय करून काही उपयोग नाही, नाही असं होतच नाही असं नाही, हे करतात, लोक करतात आणि हे डुएबल आहे. ओके, आपण शेवटाकडे आलोय म्हणून विचारतं की आता हे शरीराबद्दल झालं, माणसांबद्दल झालं, पशुपक्ष्यांबद्दल काय, जीव जनावरांबद्दल काय, त्यांच्याही आत्म्यासोबत कनेक्ट होत आहे? हो, नक्कीच. त्याच्यात ॲनिमल कम्युनिकेशन असा एक भाग आहे ज्याच्यात जे जिवंत आहेत ॲनिमल्स
त्यांच्याशी तर कनेक्ट करू शकता. पण स्पिरिट इज स्पिरिट, मग ते ॲनिमलचं असो किंवा माणसाचं असो. तर ॲनिमल्स तर खूपच छान पद्धतीने त्यांची एनर्जी तर खूपच लाऊड असते. मी एका उदाहरण देऊ इच्छिते की मी एका डॉग बरोबर कनेक्ट केलेलं. त्याने खूप उत्साहाने मला सगळं घर दाखवलं, घरातल्या लोकांची ओळख करून दिली आणि एक कॉर्नर जिकडे आपण भिंतीला शेल्फ केलेलं असतं तो कॉर्नर मला पिन पॉईंट करत होता की हे बघ इथे. आणि तिथे 2 फ्रेम दिसत होते, एक मोठी आणि एक छोटी. ते फ्रेम्स त्याने दाखवले आणि तो कॉर्नर सारखं पॉईंट आउट करायचा. आणि मग त्याने शब्द दिला की नानू नानू. आणि मला फील झालं की कोणीतरी मेल स्पिरिट एनर्जी आहे, म्हणजे घरातलं कोणीतरी मेल आहे जे वारलेलं आहे आणि त्यांचं नाव नानू आहे. तर हे ज्यावेळी मी क्लायंटला सांगितलं की मला त्यांनी हे दाखवलं, त्यांनी मला फोटो काढून पाठवला की हा कॉर्नर दाखवत होता, ह्याच्यात 2 फ्रेम आहेत, एक त्यांचंच एक दुसरा डॉग होतं त्याचा फोटो होता आणि जे नानू मी म्हटलं त्यांचा एक फोटो होता. त्यांना अक्षरशः भरून आलं होतं की मला माहितीच नाही की ह्याला एवढी सेन्सिटिव्हिटी आहे किंवा ह्या डॉगला एवढं सगळं कळतंय आणि हा सगळी इन्फॉर्मेशन दुसऱ्यांना देऊ शकतोय. ओके, अद्भुत आहे सगळं. पशु पक्ष्यांबद्दल म्हणजे जसं जनावरांचं सांगितलं, पक्ष्यांबरोबरही करू शकतो. हो, कारण ते सोल आहे, स्पिरिट एनर्जी आहे. ओके, त्याचा फॉर्म वेगळा आहे, फक्त पृथ्वीवरचा त्याचा फॉर्म वेगळा आहे. आम्ही माणसं आहोत. प्रत्येक जो प्राणी आहे, पक्षी आहे, त्याचा एक सोल आहे आणि त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतो. लाईव्ह असतानाही करू शकतो. त्याला ॲनिमल कम्युनिकेशन अशी स्पेसिफिक टर्म आहे. ओके, बरं तुम्ही हे शिकवता? विद्यार्थी आहेत काय? नाही, मी तरी अजून शिकवत नाही आहे, कारण मला असं वाटतं की मलाच अजून खूप शिकणं बाकी आहे. कारण टोटल ह्युमन कॉन्शियसनेस विषयी आत्ता कुठे दारं ओपन झालेली आहेत आणि एवढी सारे रिसर्च, एवढं सगळे पुस्तकं मी वाचलेली असताना सुद्धा मला असं वाटतं की ते 1%च आहे. ज्यावेळी कधी वेळ येईल त्यावेळी मी नक्की विचार करेल. तुम्हाला कनेक्ट करायचं असेल लोकांना की कोणाच्या घरातलं कोण गेले आणि त्याच्यासोबत बोलायचं त्या सोलसोबत, हो, तर कसं कनेक्ट व्हायचं तुमच्यासोबत आणि काय प्रोसेस आहे? म्हणजे मी एक सेशनच कसं असतो ते तुम्हाला सांगते. ज्याला कुणाला माझ्याशी कनेक्ट करायचे त्यांनी मला फोन करून किंवा व्हॉट्सॲपवर इन्फॉर्मेशन एवढीच द्यावी लागते. तुमचं नाव, तुम्हाला ज्या स्पिरिटशी कम्युनिकेट करायचे तो पहिलं तर तुमचं कोणीतरी रिलेटिव्ह पाहिजे. बरोबर. तुम्ही असंच म्हणाल मला या माणसाशी बोलायचे, एंटरटेनमेंटसाठी नाही आहे हे, मी हिलिंगसाठी फक्त कम्युनिकेट करत असते. तर तुम्हाला तुमचं नाव द्यावं लागेल, ज्या स्पिरिटशी कम्युनिकेट करायचे त्याचं नाव द्यावं लागेल आणि तुमच्यात रिलेशन काय होतं हे मला सांगावं लागेल. बस मला एवढीच माहिती लागते. त्यानंतर अपॉइंटमेंट दिली जाते. मग कन्व्हिनियन्सनुसार जर तुम्हाला लाईव्ह पाहिजे असेल कम्युनिकेशन तर ओव्हर द व्हिडिओ कॉल आम्ही कनेक्ट होतो आणि मी समोरच लाईव्ह त्यांना कम्युनिकेशन करून देत असते की माझ्यासमोर आहेत, हे सांगतायत ते सांगतात. लाईव्ह कम्युनिकेशनमधली एनर्जी वेगळी असते, कारण स्पिरिटला माहिती असते की त्यांचा आपतेष्ट समोर आहे. बरोबर. त्यावेळी मेसेजेस पण फास्ट असतात, एनर्जी एकदम ओपन असते. दुसरा एक मार्ग आहे की मी व्हॉईस नोट करून पाठवत असते. माझ्या वेळेप्रमाणे मी कम्युनिकेट करणार आणि मी त्यांना ते मेसेजेस व्हॉईस नोट करून पाठवत असते. नाव सोडून मला इतर कुठलीही इन्फॉर्मेशन लागत नाही, मी फोटो मागत नाही, इतर कुठलीही माहिती मला देऊ नका हे मी सांगत असते. हा सगळा प्रवास फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं तासनतास याच्यावर चर्चा होत राहील, बोलत राहील. किती सांगता येईल संख्या आपल्याला, किती लोकांसोबत किंवा किती नातेवाईकांच्या त्या आत्म्यासोबत संपर्क साधता आला? मोर दॅन 300 आय गेस. 300पेक्षा जास्त लोकांशी मी बोलेल. त्याच्यात ॲनिमल्स पण आहेत. 300पेक्षा जास्त स्पिरिट आहेत. आणि अजून एक गोष्ट मी मेन्शन करू इच्छिते की जरुरी नाही की तुम्हीच आत्म्याशी कनेक्ट करण्यासाठी इनिशिएट कराल. बऱ्याच वेळा असं होतं की मी क्लायंटशी दुपारी बोलले, त्यांनी माझ्याकडून दुसरं काउन्सिलिंग घेतलं आहे ॲस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजीचं आणि कोल्हापूरचं माझं क्लायंट होतं. आणि रात्री मी झोपताना माझं मेडिटेशन वगैरे करून झाल्यानंतर झोपताना त्याचे आजोबा समोर आले आणि त्यांनी ओळख दिली की मी या माणसाचा आजोबा आहे, तर तुम्हाला माझे मेसेजेस त्याला दे. मी म्हटलं आजोबा खूप उशीर झाला आहे, उद्या या. पण ते नाही, तू मी काय सांगतो ते ऐक आणि त्याला सांग. तर ते आजोबा नाराज होते की हा जो नातू आहे ना हा माझ्याविषयी थोडंसं बॅड माउथ आहे, माझ्यावर नाराज आहे आणि तो इतरांकडे ना माझी हे करत असतो, जरा माझ्याविषयी चांगलं बोलत नाही, तर ते मला आवडत नाही, तर तू त्याला सांग. मी म्हटलं की ओके, मला प्रूफ तर द्या तुम्ही, त्याचेच आजोबा आहे, त्याला कसं पटणार, मला काहीतरी मेमरी सांगा तुमच्या. त्याला सांगतो की तो 2 दिवसापूर्वी ज्योतिबाला जाऊन आला होता. मला त्यांनी व्हिज्युअल्स दाखवले, तो त्याची फॅमिली ज्योतिबाला गेले, तो भंडारा उधळला जातोय सगळं गुलाल. तर हे प्रूफ आहे आणि त्यांच्या काही आवडीनिवडी सांगितल्या आणि अशा प्रकारे त्यांनी म्हणजे फोर्सफुली सांगितलं की नाही तू बोल, त्याला हे मेसेजेस दे. तर आता हे सगळं समारोप करताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की स्पिरिट कम्युनिकेशन किंवा मीडियमशिप ही खूप सुंदर गोष्ट आहे. त्याला एंटरटेनमेंटसाठी किंवा काहीतरी गेस वर्कसाठी वापरू नका. तुमचं पर्स्पेक्टिव्ह ओपन ठेवा
पर्सनल एक्सपिरियन्स घ्या ओके. आणि पूर्ण पडताळणी करून मग विश्वास ठेवा. बरोबर, अगदी तर खरं. ही हिलिंगची मोडॅलिटी आहे, हिलिंगसाठी वापरा, तिचा चांगल्या पद्धतीने वापर करून घ्या. हा मला एक मेसेज द्यावा असं वाटतं. वा वा, खूप सुंदर. कारण बाहेर सगळीकडे बाजारच सुरू आहे, म्हणजे तुम्हाला फसवायला लोक बरोबर, चौकात उभी असतात. फसायचं की नाही आपण ठरवावं लागेल. ठरवायचं. बरोबर. प्युरिटी तपासणं पण त्या माणसांची गरज आहे की बाबा येस येस. आपण ज्यांच्या म्हणूनच एव्हिडेन्शियल स्पिरिट कम्युनिकेशन ही एक वेगळी गोष्ट आहे, ज्याच्यात तुम्हाला एव्हिडन्स मिळतात की नाही ज्या आत्म्याशी कनेक्ट केलेला आहे तो मी सांगतोय त्याच माणसाचा आत्मा आहे. खूप खोलातल्या गोष्टी, खूप पर्सनल गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या जातात, जे मीडियमला कळण्याची काही गरजच नाही, काही शक्यता नाही. बरोबर. तर अशाच गोष्टींवर विश्वास ठेवा. वा, खूप सुंदररित्या तुम्ही सगळं मांडलेलं आहे आणि यातनं लोकांना बरंचसं काही घेता येईल आणि कनेक्ट देखील होतं. मित्रांनो, तुम्हाला जर या मॅडमसोबत संपर्क साधायचा असेल किंवा चर्चा करायची असेल तर आम्ही खाली त्यांची सगळी माहिती देऊ, नंबर देऊ, पत्ता देऊ, तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला हे सांगायचं की पुन्हा आपण वेगवेगळ्या विषयावर बोलू, म्हणजे हा एक खूप मोठा विषय आहे. खरं तर हा तासाभरात संपणारा विषय नाही, पण आपल्या पॉडकास्टची काहीतरी लिमिट ठरते, त्यामुळे आपण इतक्यात आता थांबतोय. पण पुन्हा वेगवेगळे विषय घेऊन भेटू आणि याच्यावर आणखी काही संशोधनात्मक तुमचं काय असेल तर ते मांडता येईल का, त्याच्यावरही चर्चा करू. मित्रांनो, असं म्हणलं जातं की पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरी शयनम. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण आणि पुन्हा पुन्हा हे चक्र सुरू असणार आहे. आता ज्या अर्थी पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, त्या अर्थी हे सगळं चित्र समोर होतंय की हा आत्मा अनेक जन्मातनं जात असतो. आपल्याला सांगितलं जातं की 84 लाख योनीतनं जात असतो. तर हे सगळं होतं कधी, तर आमचा विश्वास असेल, तर आमचा त्या गोष्टींवर विश्वास असेल तर हे सगळं साध्य आहे, सगळं शक्य आहे. आमचा विश्वास नसेल तर आमची सगळी दारं बंद असतात. म्हणून म्हटलं जातं की विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा, सगळी दारं ओपन राहतील. बुद्धीचंही तसंच आहे, मेंदूचंही तसंच आहे आणि विचारांचंही तसंच आहे. आज माझ्यासोबत स्वाती आवारे मॅडम होत्या आणि त्यांनी आत्म्याचं जगत, आत्म्यासोबत कनेक्ट कसं होता येतं, आत्म्यासोबत संवाद कसा साधता येतो, या सगळ्या विषयावर विस्तृत चर्चा केली. आपण पुन्हा एकदा त्यांना भेटणार आहोत, पुन्हा चर्चा करणार आहोत. तुर्तास इतकंच. थँक्यू.